कलसांबडे बोधवाडी शाळा आहे कलसांबडे, इकडे पण मतदान चालू आहे सर्व ठिकाणी. शाळा कलसांबडे, राजीव शाळा कलसांबडे पे आम्ही निघालो. हा ही गाडी, त्या पाठी 2 गाडी विराच्या गाड्या आहेत, दोन पाठी विराच्या गाड्या आहेत. हो ह्या पण आता आले आहोत इंदापूर शहरामध्ये. इकडे सिक्सरू मेडिकल, फेमस मेडिकल आहे इकडे. हे हनुमानाचं मंदिर आहे आमच्याकडे इंदापूर शहरामध्ये. इंदापूर मार्केट आहे आमच्या पूर्ण गावांसाठी, जे 4-5 गाव इकडे राहतात. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळीच गावी आलो होतो आणि आज संध्याकाळी चाललोय परत मुंबईमध्ये, कारण काम होतं मतदानाचं. मतदान होतं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं. आता मतदान व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि प्रवास आहे माझ्या गावातून गोलवडे ते इंदापूर ते पनवेल तो विरार. तर सर्व आता गावावर मुंबईला निघाले, सर्व ते मतदार आले होते. तर सर्वांचा प्रवास सुरू होणार आहे मुंबईला जाण्यासाठी. चला भाऊ, सर्व जे गावकरी गावासाठी येतात मतदानासाठी काहीतरी मनामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये विचार घेऊन येतात, काहीतरी गावाचं बदल झालं पाहिजे, कसमा झाली पाहिजे. दरवर्षी होत असतं आणि यावर्षी पण त्यांचं हेच मनामध्ये प्रेम आहे की काहीतरी नक्कीच डेव्हलपमेंट झालं पाहिजे गावाकडे. तर चला निघूया. येत नाही मुंबईला? चल, तुम्ही कधी मुंबईला आहे ना तुम्ही? ताई कधीच नाही याच्या पुढं याल ना फिरायला पण. तर आम्ही निघालो आता. कोंबडे नेहमीचे आहेत तरी. आज तुम्ही जरा कापणार वाटतं मग. आज आहे पाऊस. आम्ही निघालो. हा ही गाडी, त्या पाठी 2 गाडी विराच्या गाड्या आहेत, दोन पाठी विराच्या गाड्या आहेत. हो ह्या पण. चल जागा तुम्हाला काम बघून मुंबईला. बघ कुठे काम करशील तू? मोबाईल नंबर घेऊन तुला मी. मोबाईल नंबर हा देईन. चल तू पण जायचं. चल तुम्ही विरारले ना कामाला मग ठेवते गाडी. चला लेट झालं मला मग. नाही ना रे. हा ठीक आहे चला मग. इथून सुरुवात झाल्यानंतर पहिलं आमचं गाव आहे गोलवाडी. इथून डायरेक्ट कलसांबडे मग कोलवान आहे, नंतर मग पुढे गाव आहे डायरेक्ट आमचं इंदापूर शहर पडतो. मस्त गावाकडे घरांची पण कामं चालू तिकडे. काही लोक मस्त घरं बांधत त्या ठिकाणी. खरंच सुंदर असं घराचं काम चालू आहे आमच्या गावाकडे. सुंदर अशी घरं बांधत, खरंच सुंदर छान मस्त बंगलो टाईप घरं जी कामं चालू आहेत त्यांच्याकडे. आमच्या गावाचा खालचा भाग आहे या साईडला. डायरेक्ट जाऊया आपण आता कलसांबडे, कोलवान आणि डायरेक्ट इंदापूर, डायरेक्ट मग पुढे गोवा हवे. हा आमचा प्रवास असणार डायरेक्ट मग मुंबई डायरेक्ट विरारमध्ये. चला प्रवासाला लागलोय. गणपती बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन गावाचं देवांचं पाया पडून सर्व. हा आमचा वरती एक बस स्टॉप असं, आमचं खाली एक बस स्टॉप आहे ह्या साईडला. सुंदरचा बस स्टॉप बांधलेला आहे आमच्या पंचायतीकडून. हा आमचा प्रवास असा नेहमीचा. आम्ही जेव्हा गावी येतो तर आमचा हा नेहमी आम्ही प्रवास करत असतो आमच्या मंडळीचा. चलो अरे ना ओके. मुंबई से निकले गाँव. थँक्यू. ये अपना प्रवास है गोलवाडी इंदापूर. मराठी में बात कर. महाराष्ट्र में रहता है ना? महाराष्ट्र में रहते चला काही ठिकाणी शेतीची कामं चालू आहेत आमच्याकडे. हे बघा मस्त शेतकरी कामं करतात. हो अजून पण आमच्याकडे शेती होते. आमच्याकडे अजून 15 नांगर आहेत. काही ठिकाणी शेती बंद झालेली. हे आमच्या अनंत साळ यांचा वाडा आहे इकडे. ही आमची शेती आहे. सध्या आमच्या गावात शेती होते. हे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट होती. ज्यावेळी कधी मी गावी येणार त्यावेळी नक्कीच तुम्हाला आमची शेती बघायला भेटेल. जून जुलैमध्ये ह्यावर्षी नक्कीच नवीन ब्लॉग बनतील शेतीबद्दलचे. आणि तिकडेच चला मग पुढचा प्रवास करूया, चालूया. ही आमच्या आंब्याची डाग आहे. म्हणजे ह्या डाग्याचं नाव आहे आंबे चढण बोलतो आपण. हे आपल्या जातानाच आपण ज्याच रोडने आलो त्याच रोडने आपण मुंबईला चाललो आणि ह्याच पट्ट्यानं जातो. हो त्या साडे होणार तोच भाग पूर्ण इंदापूरमध्ये जाणार आहे. कलसांबडे गावी आले. सुरुवातीला गाव लागतो. खूपच मोठं गाव आहे आमच्या असं पंचायतीमध्ये म्हणा गेलं तर. कलसांबडेच्या पुढे लागणार आहे कलसांबडे बोधवाडी शाळा आहे कलसांबडे. इकडे पण मतदान चालू आहे सर्व ठिकाणी. शाळा कलसांबडे, राजीव शाळा कलसांबडे पे
मस्त मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी कलसांबळे बौद्धवाडी. त्याच्यानंतर मग पुढे गाव आहे कोलवान, नंतर मग इंदापूर लागेल. आमच्या गावातून म्हणजे गोलवाडीतून म्हणायला गेलं तर 8 ते 10 किलोमीटर आमचं गाव आहे, तिथपर्यंत पोचणार आहे. इंदापूर आमचं शहर असतं आमच्याकडे. आमच्या गावाला मस्त घरं अशी बांधलेत गावाच्या बाहेर. हा आमचा नेहमीचा प्रवास आहे. आणि आमच्या गावात गाड्या येतात BST महामंडळाच्या, सकाळी 10ची, दुपारी 2ची, संध्याकाळी 4ची आणि संध्याकाळी 7ची 35ला. कलसांबळेनंतर कोलवान गाव येतो इकडे. 4ही गाव पडतात आमच्या पंचायतीमध्ये आणि एक गाव तिकडे अडनाले. मस्त सुरुवात झालेली प्रवासाची आमच्या. त्याच्या पुढे मग कोलवानचं टर्न मारल्यानंतर अरुंद असल्यामुळं समोरून ST येते 4:30-5ची. तर हा प्रॉब्लेम होतो कारण रोड छोटा इकडे आमच्याकडे. होईल इकडे होईल, ह्या साईडला होईल. लालपरी आली. होते आली लालपरी आली. लालपरी हो 4:30च्या नाही. चालले बघ साईडला. कोलवण गेल्यानंतर 4 गावं सोडल्यानंतर म्हणजे कोलवाडी, कलसांबळे, कोलवान आणि उंबरवली 4 गावं सोडल्यानंतर आम्ही लागलो तळा इंदापूर हायवेला. इथून आमचं आता 3 ते 4 किलोमीटर इंदापूर आहे. हा पूर्ण जो रोड समोरचा डोंगर दिसतोय तिकडे आम्ही जाऊ डायरेक्ट मुंबईमध्ये. इंदापूरला चालू झाल्यानंतर असा आमचा प्रवास होणार आहे पुढे. इंदापूरला थोडी बाजारपेठ आहे, थोडीफार लोक खरेदी करतील इंदापूर शहरामध्ये. त्याच्यानंतर मग पुढे प्रवास करू मुंबईकडे. थोडा आता पहिलं गावचा टाईप होता, आता थोडं डेव्हलपमेंट होत चाललं आहे ह्या शहराकडे. पण बिल्डिंग्स बनत चालले आहेत किंवा उद्योग येत चालले आहेत ह्या शहराकडे. त्याचप्रमाणे शहरीकरण वाढत चाललं आहे इकडे गावाकडे. पण काही लोक असे असतात ते या साईडला जॉब करतात आणि चांगली घरं बांधलेली आहे ह्या साईडला. काही नवीन थोडे चालू आहेत पट्ट्यामध्ये. आता आले आहोत इंदापूर शहरामध्ये. इकडे 6 मेडिकल फेमस मेडिकल आहे इकडे. हे हनुमानाचं मंदिर आहे आमच्याकडे इंदापूर शहरामध्ये. इंदापूर मार्केट आहे आमचं. पूर्ण गावांसाठी जे 4-5 गावं इकडे राहतात किंवा आजूबाजूचे गावं आहेत पूर्ण. हा आमचा इंदापूर मार्केट. इंदापूरला कॉलेज आहे, इंदापूरला शाळा आहे. म्हणजे मुंबई शहरीप्रमाणे एक आमचं इंदापूर शहर आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व काही भेटेल, बँकेपासून, वडापापासून, दुधापासून. ते टोटल मार्केट आहे आमच्या इंदापूरमध्ये होते. साईडवर बँक शाखा इकडे. साईडवर पनवेलच्या गाड्या लागतात पनवेलला जाण्यासाठी जस्ट इथून. चला थोडीफार विश्रांती घ्यायची आहे. ते सर्व बोलले तसे. पंधरा मिनटं वगैरे खरेदी करायची लोकांना. गाडी तर 10 मिनटं गाडी थांबणार आहे. चला मग बिर्याणी नको बाबा. गोवा प्रवास चालू झालेला आहे इंदापूरवरून. इंदापूर सोडलेलं आहे. इंदापूर डायरेक्ट पनवेलला कधी मध्ये हॉटेलला गाडी थांबेल आणि डायरेक्ट जाऊया आता पनवेलच्या आसपास आणि इंदापूरचा प्रवास. चला मग गोवा वेळेला लागल्यावर पुढे आपण तुम्हाला प्रवास दाखवत राहू. तोपर्यंत काहीतरी नाश्ता करून घेतो. मग मुंबईकडे जाताना हा मंदिर नेहमी दिसतो, श्री कालबंद जागृत देवस्थान.
आता जस्ट काळापूस चालला आहे साईडला. आता काही लोक झोपी गेली आहेत तर काही लोक जागी आहेत. नागोट वगैरे पार झालेलं आहे आणि पुढे आपण पेनच्या देशात जातोय आता. पेन नंतर मग पुढे पनवेल, त्याच्यानंतर मग पुढे आपण ट्रॉफिक तर लागणारच आहे आजच्या प्रवासाला. चला, थंड वातावरण होतं. आता संध्याकाळ होत चाललेली आहे. जॉन्सन कंपनी खूप जुनी कंपनी इकडे. 10-15 वर्षापूर्वी आलेली ह्या ठिकाणी पेन शहरामध्ये. आता वडखल येतो ॲक्च्युली. वडखलला ह्याची कंपनी आहे, वडखलच्या इकडे करून दिसते ती. आवता फिरायचा प्रवास गोरेगावला शूट करता असं नाही. परत ती मुलं त्यांच्या फिरायला गाडी पकडली गोरेगाव आणि आता जस्ट लेट झाले. 11:30 वाजले. त्याच्यामध्ये घरी चालतो. साहेब आता गावचा प्रवास नेहमी होत राहतो. आज रात्री 12:25 डायरेक्ट घरी बडा रोडला. चला मग बाय बाय. आणि फ्लाईट 11:15 वाजले. गाडी 12 वाजता लागली आहे. खूप लेट झालं प्रवासाला. कारण कोकण हवेला गर्दी असल्यामुळे गोवा हवेला प्रॉब्लेम होत असतो. चला मग बाय बाय.